हुंडाच का देणं गरजेचं आहे मुलीला? प्रत्येक म्हणजे हे ऑप्शनच का आहे हुंडाच? तर आपण मुलीला हुंडा देण्यापेक्षा मुलीला शिकवून खूप मोठे बनवून जेवढी तिला म्हणजे आपण हुंड्याची तयारी करतो ना, तेवढं तुम्ही शिक्षणासाठी तिच्या लावू शकता. तिला जर शिक्षणासाठी जर लावलं ना तुम्ही, तर ती मुलीला हुंडाच काय, तुम्ही ती येणारा पण मुलगा बोलेल की नाही मुलगी दिली तरी चालेल पण हुंडा आम्हाला नको. हे फक्त बोलणारे जिथं बोलतो ना त्यालाच आपण मुलगी देऊ शकतो, हा विचार मांडणं खूप गरजेचं आहे. मुलगी आणि मुलगा मोठे होतात, दोघंही एकाच घरामध्ये एकाच सोबतच राहतात, सोबतच लहानाचे मोठे होतात, दोघं सेम खेळतात, दोघं सेम हसणं खेळणं पूर्ण म्हणजे काही दोघांच्या गोष्टी सेम मॅच होऊन जातात. पण तरीही तिथं मुलगा आणि मुलगी हा समानता म्हणजे अनुकरणात म्हणजे बोललं जातं पण अनुकरणात आणलं जात नाही. पण आपणच सुरुवात जर केली ना, हा मुलीला जेव्हा आपण बोलतो ना तू स्वयंपाकाला लाग, त्या मुलाला पण सांगितलं पाहिजे की अरे जा दीदीला पण म्हणजे तुझ्या बहिणीला मदत कर, आपण दोघं मिळून म्हणजे घरातली कामं करू. पण तिथं बोललं जातं त्या मुलीला नाही, तो मुलगा आहे आणि तू काम नाही म्हणजे ते मुलाला नाही काम म्हणजे हे सूटच म्हणजे घरातलं काम त्याला करायचंच नाही, मोठं होऊन त्याला जॉब करायचा आहे आणि तुला जायचं ते फक्त दुसऱ्यांच्या घरी. म्हणजे तिला जन्मताच बोलतात की तू परकधन आहेस. पण हे परकधन का वापरतात? म्हणजे परकेचं धन म्हणजे माहेरी पण तिला परकधन बोललं जातं आणि सासरी पण बोलतात की नाही ही दुसऱ्या घरून आलेली आहे. मग तिचं नेमकं घर कोणतं आहे ही तिला तो प्रश्न पडतो, सासर या माहेर. म्हणजे तिला तोच प्रश्न राहतो त्याच्या मनामध्ये की अरे की घर नेमकं कोणतं. मग ती त्याच्यामध्ये कधी कधी अशी झुंजून म्हणजे खचून जाते मेन की माझं घर कोणतं नेमकं.